तुम्ही गोल्ड मॉनिटायझेशन हा शब्द ऐकला आहे का कधी? आणि जर का नाही ऐकला आहे तर ऐकून घ्या आज. तर गंमत अशी आहे की नरेंद्र मोदींनी 1 वर्षासाठी सोनं नको विकत घ्या अशी डिमांड केलेली आहे. तर समजा की तुम्ही 10 ग्रामाची एक चेन घेतात सोनाराकडनं आणि तो सोनार तो पैसा देतो होलसेलरला आणि तोच होलसेलर तो पैसा देतो इम्पोर्टरला आणि तोच इम्पोर्टर तो पैसा RBIला देतो आणि RBIकडनं तो पैशाचं मोबदल्यामध्ये डॉलर घेतो आणि त्या डॉलरनी तो विकत घेतो सोनं बाहेरच्या देशांकडनं. आता भारताभरामध्ये 1% सोनं प्रोड्यूस केलं जात नाही जेवढं भारताला लागत असतं. पण आपण जे इम्पोर्ट करतो ते कोणत्या कोणत्या देशांकडनं करतो? आपण स्वित्झर्लंडकडनं 40% असं सोनं घेतो, त्याचबरोबर आपण साऊथ आफ्रिकाकडनं 10% असं सोनं घेतो आणि त्याचबरोबर आपण दुबईकडनं 16% एवढं सोनं घेत असतो. म्हणजे आपण पूर्णपणे रिलायबल आहेत इम्पोर्ट करण्यासाठी सोनं. आपल्या शुभमंगल विभाग असो किंवा कोणाला गिफ्ट देण्याचं असो किंवा लहान मुलगा जन्माला आलेला असो, घरामध्ये कोणतंही शुभ कार्य करायचं असेल तर आपल्या इथं सोन्यापासून चालू करतात, चांदीपासून चालू करतात आणि तेच सोनं आपण विदेशातून खरेदी करतात. ह्या वर्षी आपण 72 बिलियनचं सोनं विकत घेतलेलं आहे. जर का तुम्हाला आकडा सांगेल तर तुम्हाला धक्का बसेल. आपण 70 लाख कोटींचं सोनं विकत घेतलेलं आहे बाहेरून. मागच्या वर्षी आपण सोनं घेतलं होतं 58 बिलियनचं, त्याच्या मागच्या वर्षी आपण घेतलं होतं 45 बिलियनचं आणि त्याच्या मागच्या वर्षी आपण घेतलं होतं 35 बिलियनचं. आता तुम्हाला सांगतो की व्हॉल्यूमनुसार आपण जे सोनं घेतलेलं आहे ते गेल्या वर्षाच्या किमतीनुसार ह्या वर्षी आपल्याला महागात पडलेलं आहे. समजा यावर्षी आपल्याला 72 बिलियनमध्ये आपल्याला सोनं पडलेलं आहे. ओके, मागच्या वर्षी आपल्याला कितीमध्ये पडलं होतं? 58 बिलियन डॉलरमध्ये. ओके, पण मागच्या वर्षी आपण 757 टन एवढं सोनं मागवलं होतं आणि ह्या वर्षी 721 टन. आपण यावर्षी सोनं कमी मागवलं पण आपल्याला पैसे जास्त मोजावं लागले आणि ते कारण होतं वॉर. कारण वॉर एकमेव अशी गोष्ट आहे की जिनी डॉलरचा भाव वाढवून दिलेला आहे, कारण डॉलरचं चलन हे जास्त प्रमाणामध्ये होतं आहे. त्यामुळे मोदींनी सांगितलेले की सोनं नको विकत घ्या 1 वर्षासाठी आणि तोच पैसा आपण दुसऱ्या सेक्टरमध्ये लावू शकतो. पण त्यांनी ही गोष्ट याच्यासाठी सांगितली होती, या लोकांना माहीत नव्हतं, ती मी सखोल माहिती देण्यासाठी आलो होतो. तर 72 बिलियन एवढं जर का आपण पैसा गुंतवला नाही सोन्यामध्ये आणि 1 वर्ष सोनं विकत घेतलं नाही तर त्याचा भारतावरती परिणाम असा पडेल की सपोज आपलं आर्मीचा जो बजेट असतो वार्षिक बजेट, तिथं तो पैसा युटिलाइज होऊन जाईल. पण ही झाली एक बाजू. आता सांगतो दुसरी बाजू. आता समजा ज्वेलरी शॉप प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गलींमध्ये तुम्हाला दिसण्यात मिळेल, बरोबर. आता त्या सोनाराच्या दुकानामध्ये जे कारागीर असतात, जे आर्टिशन आपण म्हणतो, किंवा तिथं जे मुलं काम करतात, बाया काम करतात, त्यांचं रोजगार चाललं जाणार. कारण की सोनाराची विक्री नाही होणार तर तो त्यांना नोकरी नाही देणार. आणि सोनं हे विकत घेतो आपण, बँकांमध्ये ठेवतो, म्हणून बँकासुद्धा त्याच्यामुळे चालतात. आणि त्याचसोबत असंख्य असे लोकांचा रोजगार या सोन्यामुळे भेटत असतो. 1 करोड प्लस लोकांना म्हणजे रोजगार नाही भेटेल जर का सोन्याचा व्यापार ठप्प झाला तर. बँका चालणं बंद होऊन जाईल. बँकांमध्ये रोजगार करणारे लोकांचं रोजगार डिस्कोलं जाईल जर का सोनं विकत नाही घेतलं आपण तर. म्हणूनच तर आपल्या सरकार स्कीम्स घेऊन येत होते गोल्ड मॉनिटायझेशनच्या. गोल्ड मॉनिटायझेशन म्हणजे काय? आपलं भारतमध्ये सोनं किती प्रमाणामध्ये असेल तुम्ही त्याला थक्क बसेल. आपण किती मागवलं मी सांगितलं, 721 टन एवढं सोनं ह्या वर्षी मागवलं आहे. पण आपल्या भारतामध्ये जर का अंदाजन गव्हर्नमेंटनी सांगितलेलं आहे की 30,000 टन एवढं सोनं आजही भारतामध्ये लोकांच्या घरांच्या लॉकरामध्ये पडलेले, ते कोणत्याच गोष्टीमध्ये आर्थिक किंवा इन्फ्रास्ट्रक्चर जे आपण म्हणतो व्यावसायिक बुद्धीने भारताला ग्रोथ करण्यामागे उपयोगी पडत नाही आहे. आणि त्याचमुळे गोल्ड मॉनिटायझेशन ही करन्सी म्हणजे ही स्कीम घेऊन येते गव्हर्नमेंटमध्ये, जेणेकरून तुमचं जे सोनं आहे तुम्ही मार्केटमध्ये उतरवणार आणि त्या सोन्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला पैसा मिळेल आणि ते पैसा तुम्ही इकॉनॉमिकमध्ये चालवणार आणि आपल्या भारताची जी GDP आहे ती इन्क्रीज होणार. तुम्हाला धक्का बसेल पण भारताच्या 60% GDP हा सोन्याचा व्यापारामुळे होतो. म्हणून जर का सोन्याचा व्यापार नाही झाला तर 7% GDP अजून खाली घसरेल. आपण 4थ्या लार्जेस्ट इकॉनॉमीमध्ये होतो, आता आपण 6व्या लार्जेस्ट म्हणजे आपण
आपलं जे भारत आहे हे 6th लार्जेस्ट इकॉनॉमी बनून गेलेली आहे पुऱ्या विश्वामध्ये. पहिले आपण 4थ्या क्रमांकावरती होती, आता आपण 6व्या क्रमांकाला चाललं गेलो आहे. आणि जर का गोल्डचा व्यापार कमी झाला, करोडो लोकांचा रोजगार जाईल आणि त्याचसोबतच करोडो लोक जे काही सोन्यावरती आपलं पोटपाणी करत होते ते रस्त्यावरती येणार आणि चोरीचं प्रमाण वाढू शकतं. कारण जर का पोटपाण्याचा आणि घराचा विषय येतो तर रॉबरी किंवा असंख्य क्रिमिनल ऑफेन्सेससुद्धा होतात. म्हणून पॉलिटिकल आणि रिअल दोघी पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी समजून सांगितलं आहे. तर तुमचं काय वैयक्तिक मत आहे हे मला कमेंट करून सांगा. आणि अशाच माहितीसाठी पाटील पर्स्पेक्टिव्ह 89ला फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला खरी माहिती मिळेल. धन्यवाद आणि जय हिंद, जय महाराष्ट्र.